आता पाहूया टॉप 9 पुणे जिल्ह्यातल्या बातम्या। पुणे जिल्ह्याला अवकाळी वादळी पावसानं झोडपलं, शेतीचं मोठं नुकसान, त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। पुण्याच्या खेडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचं थैमान, जौळके भागामध्ये फळबागा आणि उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान। पुण्याच्या भामा आसखेडमधील आवर्तन अखेर 28 दिवसांपासून बंद, धरणातील पाणीसाठा 27% कमी, परिसरात पाणी टंचाईची समस्या। पुण्याचे विभागीय आयुक्त कार्यालय परिसरामध्ये वाहतुकीमध्ये बदल, उमेदवारांकडून आज अर्ज दाखल करताना फेरी काढण्याच्या अनुषंगानं वाहतुकीमध्ये बदल, विभागीय आयुक्त कार्यालय ते ब्ल्यू 9 हॉटेल रस्ता वाहतुकीमध्ये बदल। पुण्यामधल्या लोहगावमधील नव्या विमानतळ टर्मिनलच्या सुरक्षेमध्ये वाढ होणार, सीआयएसएफचे 231 जवान टर्मिनल भोवती तैनात असणार। पुणे रेल्वे स्थानकावर दिवसेंदिवस प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ, गर्दीचं नियोजन केलं जात नसल्यानं स्थानकावर गोंधळाचं वातावरण। आरटी प्रवेशासाठी 7200हून अधिक अर्ज दाखल, पालकांना अर्ज भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंतची मुदत। पूर्व प्राथमिक शिक्षण बोलीभाषेमध्ये होणार, एनसीईआरटी कडून देशभरात 54 अभ्यासक्रम, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य। पुण्याच्या भोरमध्ये रंगली भव्य कुस्ती स्पर्धा, सुप्रिया सुळेंनी पती सदानंद सुळे यांच्यासोबत लुटला कुस्ती पाहण्याचा आनंद, तर कुस्ती स्पर्धेमध्ये 200हून अधिक पैलवानांनी नोंदवला सहभाग।